मग कसे काय मित्रांनो, मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आजची ट्रिप आहे आपली मित्रांनो नाशिक लोकल आणि सप्तशृंगी देवीला जायचं आहे. आता कस्टमरला त्र्यंबकेश्वरनं पिकअप करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सप्तशृंगी देवीला जायचं आहे. त्याच्यानंतर नाशिक लोकल फिरायचं आहे. त्याच्यानंतर मग नाशिक रोड रेल्वे स्टेशनला सोडून द्यायचं कस्टमरला. तर चला मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो आज नाशिक साईट सीन, नाशिकचे मंदिरं वगैरे, सप्तशृंगी देवीचं मंदिर. तर चला मग सुरू करूया ब्लॉगला. ओके. सॉरी मित्रांनो, तुम्हाला थोडंसं हे क्लिअर दिसत नसेल कारण की आपला काच फुटलेला आपल्याला बदलवायचा आहे मित्रांनो. एक आठवड्याभरात बदलायचं आहे. त्याच्यासाठी क्षमा. आपल्याला इथून आता राईट घ्यायचं आहे आणि इकडे लेफ्ट साईडला जर गेल्या ना मित्रांनो, हे बघा पांडवलेणी, हे बघा लेफ्टला जर गेले तर पांडवलेणीचा डोंगर आहे. आपण आता इकडनं जाऊन खड्डे लय झाले मित्रांनो पावसामुळे, नाही का? पुढे आपण आता गरवारे पॉइंट वरनं राईड घेणार. आपण आता पोहोचलोय मित्रांनो पपाया नर्सरी सिग्नलला. आपल्याला आता इथून लेफ्ट घ्यायचं आहे. इथून लेफ्ट घेतला की मग आपण त्र्यंबकेश्वर रोडला लावून जातो. सध्या खूप गर्दी आहे बरं का मित्रांनो त्र्यंबकेश्वरला. श्रावणचा महिना चालू आहे ना, सोमवारी जास्त गर्दी असते मित्रांनो आणि शेवटचा सोमवार असतो ना तेव्हा जास्त गर्दी असते. आता आपण लेफ्ट घेतलेला आहे पपाया नर्सरी सिग्नल पासून. आता पुढे एक सिग्नल येतो हा परत. राईटला जर गेले तर आपण सातपूर, कार्बन नाका, सुला वाईन्स, गंगापूर रोड तिकडे जाऊ शकतो. आपल्याला जायचं सरळ. इथून त्र्यंबकेश्वर रोड लागतो मित्रांनो. हे बघा पालघर, त्र्यंबकेश्वर, जव्हार. रस्ते बेकार खराब झाले मित्रांनो. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रस्ते पण दाखवणार, रस्त्यामध्ये खड्डे बी दाखवणार, खड्ड्याचे रस्ते पण दाखवणार. तर आपण पोहोचलो आता मित्रांनो त्र्यंबकेश्वरला. बघू शकता तुम्ही मंदिर पुढे आहे अजून. हा रस्ता आता बनवला हो, बेकार खराब होता. थोडं ना गाडी चालवत असताना ना थोडं व्हिडिओ बनवणं थोडंसं कठीण होऊन जातं मित्रांनो. हे बघा तुम्हाला दिसत असेल मित्रांनो पाठीमागे तो ब्रह्मगिरीचा डोंगर आहे. तर आपल्याला कस्टमरला पिकअप करायचं आहे. कस्टमरचा फोन येऊन गेला. कस्टमर बोलत होतं लगेच 10 मिनटं लेट झालं तेवढ्यात. बोले हम रेडी हो चुके हैं, आपको बोला था
8:30 बजे. म्हटलं आहे सर, रस्ते खराब आहे. रस्ते एवढे बेकार खराब झाले ना मित्रांनो, बेकार चिडचिड होऊन जाते, लय चिडचिड होऊन जाते. काय करायचं आता. कस्टमरला पिकअप करून अंजनेरी हनुमान मंदिर आहे तिथं जायचंय म्हणतोय कस्टमर. बघू. हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला दिसत असेल क्लिअर म्हणजे एवढं पण क्लिअर दिसत नसेल. हे बघा मित्रांनो, खड्डे बघितले का तुम्ही? हे बघा किती मस्त खड्डे, बघा मोठमोठे खड्डे, किती मस्त डिझाईन आलेली आहे. हे बघा आपण आता ना त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बॅक साईडला आहेत मित्रांनो. हे बघा इथून या रस्त्याने गेले की तिकडनं मंदिराला जाऊ शकतो आपण. हे आपण बॅक साईडला आहे त्र्यंबकेश्वर मंदिराच्या. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, हा रस्ता बरं का, इथे केव्हा पण तुम्ही आले तर गाडी लावून जायचं नाही. डायरेक्ट ते लॉक लावतात गाडीला, लक्षात घ्या. हा जा भाई. यूपी वाला होता तरी भी दंड करतोय, पहा ना. हे बघा तुम्हाला दाखवतो मित्रांनो, ही बॅक साईड आहे मंदिराची. इकडे याला काय, इकडे आपण आलोय मित्रांनो. हे इकडे ना कुंड आहे, पाण्याचा कुंड आहे हा. हे बघा. हे बघा असा हा पाण्याचा कुंड आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, बघू शकता आता आपण आपली गाडी लावून दिलेली इथे आणि आपण आता आलेलो आहे कस्टमरला पिकअप करून. कस्टमरला घेऊन त्र्यंबकेश्वरवरनं कस्टमरला घेतलं. मला वाटलं 2 जण असतील पण काय 4 जण आहेत बहुतेक. पण काय आता करायचं आहे. 4 जणांमध्ये काय होऊन जातं ना मित्रांनो, गाडी पूर्ण दाबली जाते, त्यातल्या त्यात रस्ता खराब. एनिवे, तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, असं काही व्ह्यू आहे. इकडे मंदिर आहे, हे अंजनेरीचं असं आहे. इकडं गाव आहे, सगळीकडे ग्रीनरी मित्रांनो. इकडे छोटासा डोंगर आहे, मस्त भारी शेप आहे डोंगराचा. अंजनेरी हनुमानचं मंदिर आहे मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, अंजनेरी जन्मस्थान. याच्या पाठीमागे तिकडे तुझं डोंगर आहे. ट्रॅकिंग जावं लागतं आपल्याला. ट्रॅकिंग करून 5-6 तास लागतात. तिकडे जन्मस्थान आहे आणि इथे खाली मंदिर आहे. चला तर आपण आता चला बघू. अपने को जाना लंबा है. किल्ल्यावर निघाली का? चलो चलो, वो गाड़ी वाला रास्ता देख रहा है.
या बघा वरती आलो मित्रांनो, असं काही आहे मंदिर हे आहेत आपले. मस्त मंकी आहे ना मित्रांनो, छोटासा मंकी आहे लटकलेला, मस्त पेंटिंग मित्रांनो, पूर्ण काच, पूर्ण काच लावलेला आहे मित्रांनो, काचामध्ये पेंटिंग केलेली एक साईडचं आहे. सगळे पण एक मंकी आहे मित्रांनो. इथे आहे हनुमान चालीसा मित्रांनो, डोंगो लँग्वेजमध्ये. हे आपले कस्टमर. चला मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आता. असं व्ह्यू आहे इकडे पाठीमागं. ही मंदिराच्या साईडला पार्किंग आहे, इथं असं मोकळी जागा आहे. आणि तिकडे बघा तो जो डोंगर दिसतोय ना, तिकडे हनुमानजीचं जन्मस्थान आहे. त्याच्या पण तिकडं पाठीमागं आहे अजून. मी तर काही गेलो नाही कधी. पण मित्रांनो, मी कन्फ्यूज आहे की मी म्हणजे नाही का, किष्णकिंदा जे कर्नाटकामध्ये, तिकडे पण म्हणता काही लोक की तिकडं हनुमानजीचं जन्मस्थान आहे. आणि इथे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरजवळ अंजनेरी हे पण जन्मस्थान आहे. तर कळत नाही, आता तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा की नक्की कुठलं जन्मस्थान आहे. चला मित्रांनो, आपलं दर्शन झालेलं आहे आता. आपण आता कस्टमर म्हणता इथून सप्तशृंगीला जायचं आहे, तर आपण आता डायरेक्ट सप्तशृंगीच्या इथे भेटू आपण. तर नमस्कार मित्रांनो, आता आलेलो आहे आपण इकडे सप्तशृंगीला. आणि हे बघा असा काही व्ह्यू आहे. आणि हे आपले कस्टमर 4 जण आहे. गाडी मस्त व्ह्यू आहे मित्रांनो, एकच नंबर, काही विषय नाही.
देखो साहब झंडा मौजी सर ये तो यहाँ पार्टी बढ़ा देखो सर ये झरना जाएगी क्या बड़ी बात अच्छा रहे अच्छे फुल में एक फुल हे बघा मित्रांनो, आपण आता आलेलो आहे सप्तशृंगीला आलेलो. आता मी कस्टमरला उतरवलं तिकडे पाठीमागे. आता गाडी पार्किंग करणार इथे मी. पूर्ण फॉग आहे मित्रांनो, पूर्ण दुवारी आहे, काही दिसत नाही. हे बघा इथं शिवजीची मूर्ती आहे, दिसते का तुम्हाला? खूप मोठी मूर्ती आहे. आता इकडे आपण पार्किंग करू. तर मित्रांनो बघा, आता मी पोचलोय. गाडी लावलेली आहे आपली पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, पार्किंगमधून आल्यानंतर ही बिल्डिंग आहे. बिल्डिंगचं नाव आहे. तुम्ही जर आल्या ना मित्रांनो सप्तशृंगीला, हे बघा इकडनं एंट्री केल्यानंतर सरळ इकडनं पार्किंगमध्ये गाडी लावायची. त्याच्यानंतर इकडे यायचं. इकडं आल्यानंतर हे तिकीट घर आहे. इथे तुम्हाला रोपवेचं पण तिकीट मिळते. चला ना रोपवेचे तिकीट आणि रोपवेचे तिकीट आणि दर्शनचं पण पास तुम्हाला मिळते. या आतमध्ये असं आहे मित्रांनो. बिल्डिंगच्या आतमध्ये आल्यावरती पूर्ण दुकान आहेत इकडे बघू शकता. आणि तिकीट वगैरे काढल्यानंतर सरळ तुम्हाला इथून एंट्री आहे रोपवे. हे असं काही आहे मित्रांनो. तिकीट काढल्यानंतर हे रोपवेमधून जाण्यासाठी एंट्री आहे. असं काही आहे रिक्षा. इथे वेटिंग साठी बस असे हे बघा असे पूर्ण बघू शकता असं आहे. चला मित्रांनो, आपला कस्टमरचा फोन येऊन गेला. पाऊस पण चालू आहे. कस्टमर लवकर येऊन गेला बरं का. आता आपण जाणार रिटर्न नाशिक. एक मिनिट
आगे रुक रहा है, एक और भी है आगे, पता ये गाड़ी खड़ी थी थे। इसके बाद भाई अपन को कहाँ चलना है? पंचवटी। अरे पंचवटी तर मित्रांनो इकडे आता थांबलेलो आहे. रिटर्न जाताना कस्टमर बोलले की 5 मिनिट इथं थांबायचं, म्हणून थांबलो इथं. इथं पण एक व्ह्यू पॉईंट आहे मित्रांनो. लय जोरात हवा चालू आहे मित्रांनो, खूपच जोरात हवा चालू आहे. चला मित्रांनो बस झाला. पाऊस पण चालू आहे. असं काही देवीचं दर्शन केल्यानंतर रिटर्न जाताना हा एक पॉईंट लागतो. हे आपले धन्नो. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण पोचलो आहे नाशिकला. कस्टमरला घेऊन आलो आहे मी. कस्टमरला पंचवटी फिरायचं होतं. कस्टमरला दिलं सोडून. कस्टमरला म्हटलं तुमचं फिरून झालं की कॉल करा, तोपर्यंत मी पण फिरून घेतो म्हटलं आणि तुम्हाला पण दाखवून देतो. इकडं पार्किंग एरिया आहे. हे एक जुनं मंदिर आहे मित्रांनो. ते मंदिर कशाचं काय लक्षात नाही माझं. खूप जुनं मंदिर आहे. आणि हे आता तपोवन साईडला पाणी वाहत आहे मित्रांनो. हे जे तुम्हाला दाखवतोय. ओके, मेन पंचवटी म्हणजे जे रामकुंड असतं ते तिकडे पुढे आहे. तिकडे पण दाखवतो तुम्हाला मी. तर हे बघा, बघू शकता तुम्ही मित्रांनो. हे बघा, हे पण किती जुनं मंदिर आहे बघा मित्रांनो. हे 2 तोंड्या हनुमान मूर्ती आहे तिकडे. आता पाणी कमी झालेलं आहे आणि तिकडे तो ब्रिज आहे. हे एक मंदिर आहे मित्रांनो, अजून प्राचीन श्रीराम मंदिर, सन 1777. एवढं जुनं आहे मित्रांनो, बघू शकता. बंद केलेलं आहे. राम, लक्ष्मण, सीता तिघांची मूर्ती आहे मित्रांनो मध्ये.
हे बघा मित्रांनो, याचा शहाणपणा करतात. काय गरज आहे का तिकडे जायची? याला म्हणतात मित्रांनो रामघाट. चला तर मित्रांनो, आता आपण लाईव्ह आरती बघू गोदावरीची. रोज आरती होते बरं का मित्रांनो. आता आरती चालू होणार आहे. आणि लक्ष्मी यांच्या सहवासाने प्रतिष्ठित केले पंचवटी आणि श्रीराम हे अद्वैत इथे विराजमान. बकुल चंपक कमलिनी बिल्व तुलसी मालिनी स्वर्ण कुसुमा जमोनी झाकले पारिजाता सौरभनी साकारले रस आकारले वायु पृथ्वी मिसळले धूप जणू हे लाभिले चरणी धूप हा संतारिका घे स्वदेची प्रसन्नता आणि धन्यता लाभो तेने हर हर गोदा हर हर गंगे 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 सूर्य जणते जाळला आसमंत प्रकाशला दीप जन प्रज्वाळला माते सुरसा सोम भास्कर उभयता दिव्य तेजे रमता आर्यये सदा हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे इकडनं दिसतं पा तिथे. P5 मध्ये लावून चालू हा P5 मध्ये लावून जाणार
तर मित्रांनो, झालंय आपला कस्टमरला ड्रॉप करून दिलाय आपण आणि आपला ब्लॉग आपण आता इथंच संपवतोय. तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कळवा, कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि बस अजून काही नाही. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.